आज गेलो आम्ही शॉपिंग करायला. काय ते शॉपिंग करून आणली ते पुढे नक्की बघा. दुपारी जेवायला बनवलं नव्हतं आणि यांना भूक लागली होती. मग पटकन असं त्यांच्यासाठी ढोकळा बनवला. ढोकळा वगैरे त्यांनी खाल्ला. चहा दिली त्याच्यासोबत. त्यांचा नाश्ता झाला. तेवढ्यात मी तयारी केली आणि आम्ही निघालो. आम्ही 4-4:30ला संध्याकाळीच निघालेलो, कारण ऊन पण असतं दुपारी. म्हटलं संध्याकाळीच जावं. मग बस पण आली. पटकन आम्ही गेलो. तशी लगेच बस आली, म्हणजे थांबावं नाही लागलं रोजच्यासारखं जसं जातो तसं. मग तिकीट वगैरे काढलं आणि तिथे थांबलो, थोडा वेळ बसलो. मग गेलो आम्ही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये फार गर्दी होती. जसं आपल्या इकडचं दादर तसं यांचं इकडेचं बिल्डिंग मार्केट म्हणतात त्याला. मग एका दुकानात गेलो. आम्हाला घ्यायच्या होत्या साड्या. मग तिथं काही एवढ्या खास नव्हत्या, आवडल्या पण नाही. मग बयानिका म्हणून एक साडीचं शॉप होतं. ते इथल्या बिल्डिंगच्या बाईने मला सांगून ठेवलं होतं. मग तिथे गेलो. तिथं पण नाही आवडली. नंतर फायनली एक शॉप भेटलं. ही साडी मला खूप आवडली. मग ही साडी पण घेतली. अशा मी टोटल 4. ही ब्लॅक पण आवडली होती, पण नंतर नाही घेतली. मग आईस्क्रीम खायची होती मला भरपूर दिवसाची. मग बसलो तिथं, मस्त बसलो. गाड्या बघत बघत दोघांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. मग घरी यायला निघालो. खूप गर्दी होती बसमध्ये पण. मग दुसऱ्या दिवशी हे पूर्ण साडीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवत होती. हा पूर्ण प्लेन पीस होता, ब्लाऊज पीस. आणि ही साडी फार सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. मग सेकंड साडी ही होती कॉटनची. आणि अशा डिझाईन वेगळ्या आहेत आणि कलर पण वेगळे आहेत. मग आतली डिझाईन वेगळी. अशा 4 साड्या घेतल्या. 4 कुणाकुणासाठी हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. त्यापैकी सगळ्यात वेगळी ही साडी, ही फ्लॉवरची साडी पूर्ण. असा